जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद संचलित CBSE शाळा कोठे सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच खानवडी येथे ही शाळा सुरू करण्यात आली. मित्रांनो, खानवडी हे गाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात स्थित आहे. आणि ही जी खानवडीमधील शाळा आहे, ही शाळा कोणत्या नावाने ओळखली जाईल तर ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा या नावाने ही शाळा ओळखली जाईल. व या शाळेचं उद्घाटन 11 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. आपल्याला एक्झाममध्ये CBSEचं फुल फॉर्म सुद्धा विचारलं जाऊ शकतं, तर नोट करून घ्या. CBSE म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन असं याचं पूर्ण स्वरूप आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा महाराष्ट्रात काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्यात, त्या एकदा आपण रिवाईज करून घेऊया. तर पहा, भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता चालित कौशल्य गणना सक्षम कौशल्य सर्वेक्षण हे आपल्या महाराष्ट्रानं सुरू केलं. तसेच महाराष्ट्राने 2026-27 हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. व महाराष्ट्रातील ULBचा पब्लिक इश्यू ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियावर सूचीबद्ध करणारी पहिली महानगरपालिका ही नाशिक महानगरपालिका आहे. पहिल्या बिमस्टेक युवा व्यावसायिक आदान प्रदान कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच पार पडलं. व यंदाच्या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले तर हर्षवर्धन सदगीर यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 9वी हिंद महासागर परिषद कोणत्या देशात पार पडली? तर ही जी 9वी हिंद महासागर परिषद आहे, याचं आयोजन मॉरिशियसमध्ये करण्यात आलं होतं. मॉरिशियसमध्ये कुठे तर मॉरिशियसमधील पोर्ट लुईस येथे ही परिषद 10 ते 12 एप्रिल दरम्यान पार पडली. व या परिषदेचं उद्घाटन मॉरिशियसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि या परिषदेत भारतातर्फे कोण उपस्थित होते तर डॉक्टर S जयशंकर हे या परिषदेत उपस्थित होते. यंदाची या परिषदेची थीम काय तर कलेक्टिव्ह स्टुअर्डशिप फॉर इंडियन ओशन गव्हर्नन्स अशी या परिषदेची थीम आहे. आणि 10वी हिंद महासागर परिषद 2027 मध्ये आपल्या भारतात आयोजित केली जाईल. आता हा प्रश्न पहा. मॉरिशियसमध्ये पहिल्या रेनल ट्रान्सप्लांट युनिटचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर मित्रांनो, मॉरिशियसमध्ये प्रथमच रेनल ट्रान्सप्लांट युनिट स्थापन करण्यात आला असून याचं उद्घाटन S जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या आधीच्या प्रश्नातच आपण पाहिलं आहे की 9व्या हिंद महासागर परिषदेचं आयोजन मॉरिशियसमध्ये करण्यात आलं असून यात भारतातर्फे S जयशंकर उपस्थित आहेत. व त्यांनीच आता मॉरिशियसमधील पहिल्या रेनल ट्रान्सप्लांट युनिटचं सुद्धा उद्घाटन केलं. हे जे रेनल ट्रान्सप्लांट युनिट आहे, हे कोणत्या हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आलं तर मॉरिशियसमधील जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये ही किडनी प्रत्यारोपण सुविधा स्थापन करण्यात आली आहे. याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. पहा, भारतातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र हे आंध्र प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलं. डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिलं बंदर हे VO चिदंबरनार बंदर आहे. देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरात राज्यात. देशातील पहिले LPG ATM हे गुरुग्राममध्ये सुरू करण्यात आले. कृषी विभागात AIचा वापर करणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. तर जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर हा जपान या देशाने तयार केला. नेक्स्ट क्वेश्चन. महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्लीमध्ये पार पडलं आहे. नवी दिल्लीमध्ये हे संमेलन 11 ते 12 एप्रिल दरम्यान महाराष्ट्र सदन येथे पार पडलं. मित्रांनो, महाराणी ताराराणी यांच्या 351व्या जयंती वर्षानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आलं. व या संमेलनाचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं असं जर विचारलं तर सरहद संस्था व पुणे आणि मराठी भाषा विभागाद्वारे या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. या संमेलनाच्या अध्यक्षा या लीना मेहेंदळे होत्या, तर सुप्रिया देवस्थळी या स्वागताध्यक्षा होत्या. पुढील प्रश्न पहा. अलीकडील संशोधनानुसार
विश्वाच्या विस्ताराचा वेग किती मोजला गेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 73.5 किलोमीटर प्रति सेकंद प्रति मेगापारसेक इतका विश्वाच्या विस्ताराचा वेग मोजण्यात आला आहे. या महत्त्वाच्या संशोधनात पुण्यातील आयुका संस्थेतील डॉक्टर अनुपम भारद्वाज यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. आणि मित्रांनो, विश्वाच्या विस्ताराचा हा वेग मोजण्यासाठी हबल स्थिरांक वापरला जातो. बरं, हे मेगापारसेक म्हणजे काय? तर अंतराळात अंतर मोजण्यासाठी मेगापारसेक हे एकक वापरले जाते व 1 मेगापारसेक म्हणजे अंदाजे 32.6 लाख प्रकाशवर्षे इतका अंतर असतं. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा. अमेरिकेतील कोणत्या शहरात स्वामी विवेकानंद यांचा पुतळा उभारण्यात आला? तर अलीकडेच अमेरिकेतील सिएटल या शहरात स्वामी विवेकानंद यांचा पुतळा उभारण्यात आला आहे व अमेरिकेतील कोणत्याही शहर प्रशासनाकडून असा पुतळा उभारण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो व या पुतळ्याचं अनावरण सिएटलच्या महापौर केटी विल्सन यांच्या हस्ते करण्यात आलं. मित्रांनो, याआधी आपण हे पाहिलं होतं की अमेरिकेतील मोंटाना या राज्यात पहिल्यांदाच महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. अमेरिकेतील सिएटल या शहरात स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसवण्यात आला, तर अमेरिकेतील मोंटाना राज्यात महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, आशा भोसले यांचं नुकतेच वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले, तर त्यांच्याशी संबंधित विधाने आपल्याला अभ्यासायची आहेत. पहिलं विधान पहा. त्यांनी माझा बाळ या मराठी चित्रपटासाठी 1945 साली पहिले चित्रपट गीत गायले. मित्रांनो, त्यांनी माझा बाळ या मराठी चित्रपटासाठीच पहिलं गीत गायलं, पण जे पहिलं गीत आहे हे 1945 नसून 1943 मध्ये गायलं गेलेलं आहे. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं ठरतं. दुसरं विधान पहा. माई या चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून पदार्पण केले, तर 2008 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे जे बी व सी विधान आहेत हे दोन्ही विधान बरोबर आहेत आणि हे दोन्ही विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजेच बी व सी विधान योग्य हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आशा भोसले यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 साली सांगली येथे झाला होता व 12 एप्रिल 2026 रोजी मुंबईतील ब्रिच कँटी रुग्णालयात त्यांचं निधन झालं आहे. 2000 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर 2008 मध्ये पद्मविभूषण व महाराष्ट्र सरकारद्वारे 2021 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने 2011 मध्ये संगीत इतिहासातील सर्वाधिक ध्वनिमुद्रण केलेली कलाकार म्हणून त्यांची नोंद घेतली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 12,500हून अधिक गाणी 20हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गायली आहेत. त्यांना 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेत, 18 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कारासह 9 फिल्मफेअर पुरस्कार, तर फिल्मफेअर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा पुरस्कार त्यांना 7 वेळा मिळालेला आहे. पुढील प्रश्न. नौदल कमांडर परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन कोठे करण्यात आले? तर नौदल कमांडर परिषदेची पहिली आवृत्ती ही नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये ही परिषद 14 ते 16 एप्रिल दरम्यान पार पडेल व या परिषदेचं आयोजन भारतीय नौदलाद्वारे करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देशाने 15 वर्षाखालील किशोरवयीन मुलांसाठी समाज माध्यमांच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली? तर ही जी घोषणा आहे ही ग्रीस देशाद्वारे करण्यात आली. मित्रांनो, आता ग्रीस या देशाच्या सरकारने पुढील वर्षी जानेवारीपासून 15 वर्षाखालील किशोरवयीन मुलांसाठी समाज माध्यमांच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली. किशोरवयीन मुलांमध्ये वाढती चिंता, झोपेच्या समस्या आणि समाज माध्यमांच्या व्यसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रीस सरकारने हे पाऊल उचललं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस आहे हा दरवर्षी 12 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस 12 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर सोव्हिएत युनियनचे युरी गागारिन यांनी 12 एप्रिल 1961 रोजी व्हॉस्टॅक नावाच्या अंतराळयानातून पहिल्यांदा उड्डाण केले होते व अवकाशात जाणारे त्यावेळेस ते पहिले व्यक्ती ठरले होते व याच दिनाच्या स्मरणार्थ दरवर्षी 12 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
तर यंदाचा हा 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कैलास सत्यार्थी यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, हा पुरस्कार कैलास सत्यार्थी यांना बालहक्क आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या जागतिक पातळीवरील कार्याचा गौरव म्हणून देण्यात येत आहे. याआधी हा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आला होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. ऑस्ट्रेलियातील डेक्कन विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याबरोबर सामंजस्य करार केला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.